बातमी आहे। प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी, जिथं सन्मान नाही तिथं थांबून उपयोग नाही, विठ्ठल बदलणार नाही मात्र बोलल्याशिवाय जाणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। प्रकाश महाजनांची भूमिका स्पष्ट आहे। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मनसेला रामराम केलाय। ज्या पक्षात मान आणि सन्मान नाही तिथं थांबून काय उपयोग, विठ्ठल बदलणार नाही मात्र आता विठ्ठलानं बोलवल्याशिवायही जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मनसे आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे। मला अधिवेशनात बोलवलं नाही असं सांगत पक्षाला माझी किंमत नाही, त्यामुळे आता पक्षात राहून उपयोग काय, असा सवालही त्यांनी केलाय। प्रकाश महाजन यांनी हा सवाल करत आता राजकारण नको, घरी बसून शिवचरित्र वाचणार असंही सांगत राजकारणातून त्यांनी निवृत्ती जाहीर केली आहे। दरम्यान प्रकाश महाजन झी24 तासच्या स्टुडिओत आले होते, तेव्हा त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत काय विधान केलेलं होतं पाहूया। तुमची सगळ्यात पहिली इच्छा होती ही व्यक्त करणारे तुम्ही पहिले होतात की राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं। तुम्हाला का वाटत होतं असं की त्यांनी एकत्र यावं? कारण मराठी माणसाचं म्हणून असं कोणी राहिलंच नाही सरकारमध्ये। सरकारी पक्ष मला काही त्यांच्या धोरणाविषयी आज काही बोलायचं नाही, पण सत्ता मिळवण्यासाठी ते कुणालाही सहभागी करून घेत आहेत। विरोधक समोर ठेवायचा नाही, विरोधकाला उभं राहू द्यायचं नाही, विरोधकाला विविध मार्गाने अडचणीत कसं आणता येईल हे लोकशाहीचं लक्षण नाही। साधं उदाहरण असं आहे की कुणाची मुलं कुठं शिकली, त्याचा त्या तिसऱ्या शक्तीच्या भाषेविषयी काय संबंध आहे? आणि तुम्ही घोषणा काय करता, वर नरेंद्र खाली देवेंद्र, पक्षात रवींद्र आणि विचार इतके दळिद्र, कस काय? विचार आहेत तसे प्रगल्भ ठेवा ना तुम्ही। एखाद्या परिवाराला का ओढताय? हा स्तर झालाय राजकारणाचा आणि हा कुठंतरी बदलला पाहिजे। आणि मला नाही, अशा शेकडो मराठी ना लक्षावधी मराठी माणसांना वाटतं की हे करण्याची हिंमत कुणामध्ये आहे, तर ठाकरे नावात आहे। आणि ठाकरे नावामध्ये सुद्धा हे कोण करू शकतं? राज ठाकरे करू शकतात। आणि म्हणून राज ठाकरेंनी जी समंजसी भूमिका घेतली, पहिली भूमिका आहे। आपण तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी लहान होता, आपल्याला ते काही फार माहिती नाही, पण मला असं वाटतं की जयप्रकाश नारायणविषयी एक काळची उत्सुकता बिहारमध्ये होती, आज ठाकरे बंधूविषयी विशेषतः राज ठाकरेविषयी महाराष्ट्रात आहे। मी अतिशोक्ती किंवा कुणाची स्तुती करणं हा माझा स्वभाव नाही आहे। आज महाराष्ट्रात ती उत्सुकता आहे। सरकारने त्याची चाल चालली नाही तर हा मोर्चा जर निघाला असता तर सरकारला लक्षात आलं असतं की मराठीची ताकद काय। मराठी हा शब्द मी नेहमी तुमच्यासाठी किती तुमच्यासाठी हा भावनिक क्षण आहे? खूप भावनिक क्षण आहे। मी काल बाळासाहेबांच्या समाधी पुढे गेलो आणि मी एका प्रसार माध्यमाला बोलताना म्हणलं की बाळासाहेबाला जर सांगायचं असेल त्या दोघा भावाला मी स्टेजवर पाहतोय, आणि त्यावेळेस देवाने मला वर बोलावून मी बाळासाहेबांना सांगेन की काय खाली त्यांची काय इच्छा होती। एखादा माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं दायित्व कुणावर असतं, त्याच्यानंतर येणाऱ्या पिढीवर असतं। त्या जबाबदारीपासून त्याची सुटका नसते। म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मराठी माणसासाठी यांना एकत्र यावं लागेल, याच्यातून त्यांची सुटका नाही। आणि थोडा राजसाहेबांनी यावेळेस खूप संयम ठेवून वैयक्तिक गोष्टी मागं ठेवून हे सगळं घडवून आणलं। म्हणून असं वाटतं की मराठी माणसासाठी, मराठी संस्कृतीसाठी, मराठी शेतकऱ्यासाठी सुद्धा आज त्याचे खूप वाईट हाल आहेत, कुणापाशी बोलू शकत नाही।